स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठणे शिहू मार्गावर भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू। नागोठणे शिहू मार्गावरील सन पेट्रोल केमिकल कंपनी समोर शुक्रवारी भीषण अपघात झाला। टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गणपत महादेव शिंद यांचा जागीच मृत्यू झाला, तर होनाजी गंगाराम पारधी हे गंभीर जखमी झाले आहेत। दोघे लावेची वाडी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार गणपत शिंद हे होनाजी पारधी हे दुचाकीवरून नागोठणेहून शिहूच्या दिशेने जात होते। सन पेट्रोल केमिकल्स कंपनी जवळील वळणावर त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले। त्याचवेळी शिहूकडून नागोठणेच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोला दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की गणपत शिंद यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर होनाजी पारधी हे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले। जखमी होनाजी पारधी यांना पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे। या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय। रिलायन्स कंपनीच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असून जड व अवजड वाहनांची सततची वाहतूक सुरू असते। त्यामुळे वाहनांचे नियंत्रण सुटण्याच्या घटना वारंवार घडत असून या रस्त्यावर रोजच अपघाताची भीती निर्माण झाली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान अपघातानंतर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याचे तसेच रुग्णवाहिकाही उपलब्ध नसल्याचे समोर आले। त्यामुळे जखमींना तातडीने उपचार मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। आरोग्य केंद्रातील अपुऱ्या सुविधांबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत येथे कायमस्वरूपी डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। या भीषण अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाणे घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी नागोठणे शिहू मार्गावरील धोकादायक वळणांवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, रस्त्यावरील चिखल तातडीने हटवावा आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, नागोठणे, रायगड।